की आकाश सिनेमाला आता आला. अगोदर वेलिंग होते. आता वेलिंग गेल्यानंतर पण आम्हाला हा प्रश्न पडला की की आता मूर्तिकार कोण? तेव्हा पण आम्ही मुंबईमध्ये सगळे मूर्तिकार आम्ही रात्रीचे जायचो, कमिटी फिरायचो. कुठला मूर्तिकार चांगला आहे, कुठला मूर्तिकार वेलिंगांची आपल्याला उणी भासू देणार नाही. असं प्रत्येक वेळी म्हणजे वेलिंग गेल्यानंतर आम्हाला तोंडवळकर आले. मग तोंडवळकर गेल्यानंतर मग बागवे बंधू आले. म्हणजे प्रत्येक मूर्तिकार आम्हाला चेंज करताना आम्ही मंडळाने रिस्क उचललेलीच आहे. त्यामुळे मंडळाला आम्हाला एक एक्सपिरियन्स पण मिळाला होता की कुठल्या वेलिंगाच्या तडजोडीला आपल्याला मूर्तिकार येऊ शकेल आणि तेव्हा आम्हाला अनुभव होता. आकाश शिरमलचा पण आम्ही तोच स्टडी केला सर्व. आम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव होता. त्यामुळे आम्हाला तर आकाश शिरमल आम्हाला योग्य वाटला आणि त्याने मंडळाचं पण नाव राखलं. स्वतःचं नाव त्याच्या ऑटोमॅटिक आमचा मुंबईचा राजा बनवलं. म्हणजे जेवढ्या 10 वर्षामध्ये त्याचं झालं नसेल तर त्याचं एका महिन्यामध्ये नाव झालेलं आहे सर. ते आम्हाला अनुभव आहे मूर्तिकार कसा निवडायचा, काय करायचा आणि शेवटी कुठल्याही गोष्टीमध्ये रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला त्याचं रिटर्न तर मिळतच नाही. त्याप्रमाणे आम्ही ती रिस्क उचलली. आकाश सिनेमाला शिक्कामोर्तब केलं कमिटीमध्ये आणि त्याने आमचा विश्वास सार्थ केला.